नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद अंतर्गत ज्या जिल्हा परिषद पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यांच्या बाबतीतच हे प्रसिद्धीपत्रक आलं होतं. तुम्हीही हे प्रसिद्धीपत्रक पाहिलेलं असेलच. तर पहा, संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. जास्त आपण याबद्दल बोलणार नाही आहोत, कारण की ऑलरेडी तुम्ही हे नोटिफिकेशन पाहिलेलं असेल. नाशिक जिल्हा परिषदेचा असो की पालघर जिल्हा परिषदेचा असो, अशा प्रकारचं जे आहे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि या वेळापत्रकानुसार तारखा जर आपण पाहिल्या तर मुख्य सेविका पर्यवेक्षिका आहे 18 जुलै, आरोग्य परिचारिका किंवा आरोग्य सेविका आपण त्याला म्हणतो ते आहे 19 जुलै, आरोग्य सेवक पुरुषचं जर आपण पाहिलं तर ते आहे 22 आणि 23 जुलै, आरोग्य सेवक पुरुष 50% जर पाहिलं तर 23-24 जुलै आणि कंत्राटी ग्रामसेवक 25, 29 आणि 30 जुलै असं या ठिकाणी जे आहे ते त्यांनी वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आपल्याला दिसते. तर पहा, आता पुढील स्ट्रॅटेजी कशी असावी. काही जण पेसा क्षेत्रात ज्यांचे पेपर होते ते निराश झालेले होते की आमची परीक्षा कधी होते, काय होते. तर पहा मित्रांनो, परीक्षेला हा वेळ लागत आहे. याही परीक्षा असो किंवा इतरही परीक्षा असो, मागे झालेल्या आपण भरत्या जर पाहिल्या तर मग वनरक्षक असो, तलाठी असो, त्यानंतर जर आपण न्यायालयाची भरती पाहिली त्याच्यावर स्टे आलेला आहे. म्हणजे बरेच उमेदवार चिंतेत आपल्याला दिसतात. कोणत्याही भरत्या हे सुरळीत पद्धतीने सुरू नाही. कशाचे निकाल लागतात, कशाचे पेपर होतात, कशावर स्टे येतो, कशावर केस पडते. तर अशा विविध अडचणींच्या माध्यमातून जे आहेत त्या भरत्या आता चाललेल्या आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी पहा, हे जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे यामध्ये तुम्हाला संधी काय आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बिगर पेसा क्षेत्रामध्ये होता, म्हणजे ज्यांचा पेपर अगोदर होता, त्याच्याकडे किती वेळ होता म्हणजे पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी, तर 2-4 दिवसाचाच कालावधी त्यांच्याकडे होता. पण तुमच्याकडे काय संधी आहे की ज्या परीक्षा IBPSने घेतलेल्या आहे या सर्व पदांच्या परीक्षा अगोदर झालेल्या आहे आणि त्याची मेमरी बेस्ड क्वेश्चन सुद्धा बाहेर आलेले आहेत. तुम्ही जर तो पॅटर्न फॉलो केला तर नक्कीच तुमचे मार्क्स वाढू शकतात. आता तुमच्याकडे सिलेबसही आहे, नंतर झालेले पेपर्सही आहेत, ज्यावरून तुम्ही पॅटर्नचा अंदाज जो आहे तो घेऊ शकता. आणि पहा मित्रांनो, आपण 400 प्रश्नांचा एक मॅरेथॉन घेतला होता. त्यामधीलही जसे तसे प्रश्न आलेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. भारताचा उपग्रह असो, त्यानंतर 1 कॅलरी म्हणजे किती जूल आहेत, आणि नंतर 1957 साली रशियाने कोणता कृत्रिम उपग्रह जो आहे तो अवकाशात पाठवला होता. तर जसे तसे प्रश्न आपण घेतलेल्या जो मॅरेथॉन होता 400 प्रश्नांचा त्यामधून उतरलेले आपल्याला दिसतात. हा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे आणि चॅनलच्या लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तर पहा मित्रांनो, याची PDF आपण सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे चॅनलला आणि तुमच्याकडून कोणतीही शुल्क यासाठी आकारलेले नाही. एकदम मोफतमध्ये आपण 400 प्रश्न जे आहेत ते IMP दिलेले होते. त्यापैकी बरेच प्रश्न पूर्वी येऊन गेलेले आहेत. कदाचित पुढे जे एक्झाम होतील त्यासाठी यामधले प्रश्न येऊ शकतात. हे प्रश्न कशाच्या बेसिसवर बनवलेले आहेत, तर मी म्हणतो आहे असं नाही की माझ्या PDF मधून आलेले आहे. त्याचं कारण असं की आपण हे सर्व प्रश्न स्टेट बोर्ड मधून बनवलेले आहेत. 10वीचं जे पार्ट 1 आणि पार्ट 2चं स्टेट बोर्ड आहे त्या स्टेट बोर्ड मधून हे प्रश्न काढलेले आहेत. कारण की प्रश्न जर क्वालिटीचे असतील तर नक्कीच ते परीक्षेला आपल्याला उतरलेले दिसतात. प्रश्न बनवण्यासाठी आपण अगोदर पुस्तक वाचलेलं आहे, त्यानंतर त्यामधील फॅक्च्युअल गोष्टी आणि कन्सेप्च्युअल गोष्टी या दोन्हीची विभागणी केलेली आहे. फॅक्च्युअल ज्या काही गोष्टी आहेत त्यावर कशा पद्धतीने प्रश्न बनू शकतो तो प्रश्न तयार केलेला आहे. म्हणूनच हा प्रश्न जो आहे ज्या दृष्टिकोनातून आपण विचार केला त्याच दृष्टिकोनातून जर पेपर सेटरने विचार केला तर प्रश्न नक्कीच आपल्याला परीक्षेला दिसतात. तुम्ही सुद्धा अनालिसिस करू शकता. 10वीचं पार्ट 1 पार्ट 2 मस्ट आहे आरोग्य सेवकसाठी. या ठिकाणी आपण आरोग्य सेवकचं बोलतोय कारण की जी प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली होती किंवा जी मॅरेथॉन तयार केलेला आहे तो आरोग्य सेवकसाठीचाच आपण तयार केलेला आहे. आरोग्य सेविकेचे बरेच मेसेज येत आहेत, पण ज्या आरोग्य सेविका महिला आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की कोणत्याही परीक्षेचा जर पॅटर्न तुम्हाला क्रॅक करायचा असेल किंवा त्याच्या अनुषंगाने जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी कालावधी लागत असतो. आरोग्य सेवकची आपण तयारी जी आहे ती 2-3 महिने अगोदरपासूनच केलेली होती. त्याचा सिलेबस काय आहे, सिलेबसमध्ये पॉईंट्स कोणते आहेत, त्याचा स्टँडर्ड सोर्स कोणता आहे, म्हणजे कोणत्या वर्गाच्या स्टेट बोर्डमध्ये, मग ते 8वीचं असो, 9वीचं असो, 10वीचं असो, या सर्व स्टेट बोर्डमध्ये काय काय डाटा दिलेला आहे आणि तो आपल्या सिलेबसची मिळता जुळता आहे का, त्यामधून काय काय प्रश्न तयार होऊ शकतात. तर या सर्व प्रक्रियेला वेळ लागत असतो. तेव्हाच जे क्वालिटी क्वेश्चन आहेत ते तयार होतात आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. तर पहा मित्रांनो, ज्या काही आरोग्य सेविक महिला आहेत आपल्या, तर त्यांना मी सांगू इच्छितो की आरोग्य सेविकेचा जो सिलेबस आहे तो वेगळा पॅटर्न त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक सिलेबसचा टॉपिक दिलेला आहे. तर त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही जर यामधूनच करू इच्छित असाल तर तुमचा स्कोर जो आहे तो कमी येऊ शकतो. कॉमन प्रश्न काही विचारला जाऊ शकतात, पण सिलेबसच्या अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यांना मी ही PDF प्रोव्हाइड करू शकलो नाही कारण की त्याच्याबद्दल आपल्याला पूर्व जी आहे ती आपली तयारी नव्हती, म्हणून त्याच्यावर प्रश्न घेतलेले नाहीत. हे काही सर्व प्रश्न आहेत ते पूर्ण आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% या 2 पदासाठी नक्कीच तुम्हाला कामाला येतील. तर तुम्ही तो मॅरेथॉनचा व्हिडिओ पाहू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं की परीक्षेची तारीख जी घोषित झालेली आहे, आता इतरही जिल्हा परिषद आहे याबाबत नोटिफिकेशनच काढतील. आणखी तुमच्या परीक्षेला वेळ आहे, म्हणजे 18 जुलै जर आपण गृहीत धरलं तरी अजून तुमच्याकडे बराच वेळ आहे. तुम्ही जे काही तुमचे राहिलेले पॉईंट्स आहेत ते सुद्धा कव्हर करू शकता. IBPSचा तुमच्याकडे सिलेबस सुद्धा आहे.
झालेले पेपर सुद्धा आहे, पॅटर्न आहे, त्यामधील कोणकोणते टॉपिक समान आहेत. आपण जे प्रश्न झालेले आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवूच, पण चॅनलवर या अगोदर ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या त्या मेमरी बेस्ड प्रश्न घेतलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि त्यावरून पॅटर्नचा अंदाज घेऊ शकता आणि त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळू शकतात. कारण की IBPSचा जो पॅटर्न आहे, पॅटर्न रिपीट आहे. प्रश्न जरी रिपीट होत नसले तरी पॅटर्न जो आहे तो रिपीट होतो. रिझनिंग मॅथचा जर आपण विचार केला तर रिझनिंगमध्ये आपल्याला पझल ही वारंवार विचारलेली दिसते. नंतर आपण पाहिलं मॅथचा जर विचार केला तर रेशो प्रोपोर्शन म्हणजेच आपलं गुणोत्तर प्रमाण, त्यानंतर नफा तोटा याच्यावर प्रश्न आलेले आहेत. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यावर प्रश्न आलेले आहेत. मराठीचा जर आपण विचार केला तर मराठीची व्होकॅब्युलरी विचारलेली दिसते. त्यानंतर मराठीच्या काळावर प्रश्न आलेले आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या तीनही काळावर प्रश्न विचारलेले दिसतात. क्रियापदावर प्रश्न आलेले आहेत. बाकी त्यांनी जास्त मराठी ग्रामर विचारलेलं नाही. मराठीमध्ये पॅराजंबल आलेलं आहे. जसं पॅराजंबल इंग्लिशमध्ये होतं तसंच पॅराजंबल आता मराठीमध्ये आहे. आणि हो, तुमच्या ज्या परीक्षा होतील त्या याच पॅटर्ननुसार होऊ शकतात, कारण की IBPSने जी परीक्षा घेतलेली आहे अगोदर याच पदांसाठी, तर पॅटर्न सेम राहू शकतो. प्रश्न जसे तसे असतील असं नाही, प्रश्न नक्कीच बदलतील, पण तुमचे टॉपिक जे आहेत ते सेम राहण्याची शक्यता आहे. म्हणून तुमच्याकडे संधी आहे, ही संधी मुळीच जाऊ देऊ नका. तर त्या पॅटर्नने अभ्यास करा, नक्कीच परीक्षेत तुम्हाला यश मिळू शकते. तर पहा मित्रांनो, आणखी जर काही तुमच्या अडचण असतील तर बिंदासपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि यापूर्वी जे काही प्रश्न झालेले आहेत किंवा प्रश्नपत्रिका IBPSने घेतलेल्या आहेत त्या सर्वांचा एक कॉम्बो व्हिडिओ आपण घेऊन येऊ आणि तो कदाचित 4 ते 5 दिवसात तुम्हाला मिळून जाईल.